महाराष्ट्राची आर्थिक घडी सांभाळताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसामान्य, शेतकरी आणि महिलांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास म्हणजेच भूविकास बँकेच्या 34,788 शेतकऱ्यांचे 964 कोटी रुपयांचे कर्जमाफी पॅकेज. या निर्णयामुळे राज्यातील 69,000 हेक्टरहून अधिक शेतजमिनीवरील कर्जाचा ताण कमी झाला. पाणी वाटप धोरणात अजित पवार यांनी पिण्याचं पाणी, शेती आणि उद्योग असा स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित केला. यामुळे ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापनाला दिशा मिळाली. ऊर्जा मंत्री असताना शहरी आणि ग्रामीण भागातील लोड शेडिंग कमी करण्यात आली. तसेच शेतीसाठी स्वतंत्र वीज फेज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. 2025च्या राज्य अर्थसंकल्पात सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवत अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 22,658 कोटी तर अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी 21,495 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. इतर मागासवर्गीय, धनगर समाज, भटक्या विमुक्त जाती, दिव्यांग आणि अल्पसंख्याक घटकांसाठी ही भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनांमधून महिला व बालकल्याण, शिक्षण, संस्कृती आणि गडकिल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली. अभय योजना 2025 मुळे 2,511 कोटी रुपयांची थकबाकी सरकारी तिजोरीत जमा झाली. तर ई समर्थ प्रणालीद्वारे निधी वितरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक करण्यात आली. आमदार स्थानिक विकास निधी 1 कोटीवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवताना सत्ताधारी आणि विरोधक असा कोणताही भेद ठेवण्यात आला नाही. अजित पवार यांचे हे निर्णय केवळ धोरणात्मक नाहीत, तर राज्याच्या विकासाला दिशा देणारे निर्णायक टप्पे ठरले. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.